नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध व कधी तुम्ही आम्ही आमच्या अंगावर कधी सोनेरी पहाट पाहायला मिळत नव्हती, ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना जी सोनेरी पहाट आज पाहायला मिळते ते म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कार्याला, त्यांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित भाव करून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत त्यांच्या कार्याला समर्पित भाव ठेवून आणि वंदन करतो। आदरणीय माझे गुरुवर्य, माझे आचार्य, माझे उपाध्याय ज्यांच्यामुळे मी घडलो ते म्हणजे आदरणीय परमपूज्य ज्ञानज्योती महास्वामी। सर्वप्रथम त्यांना सुद्धा त्यांच्या चरणाशी अभिवादन करून आदरणीय भिक्खू संघ व धारण करण्यास योग्य असा भगवंताचा सुविख्यात असा सद्धम्म आणि त्या सद्धम्मावर आरूढ असणारे सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिका। आज अनेक दायक दायिकांनी आपल्याकडून भोजनदान आणलं। कार्यकर्त्यांसोबत भांडू भंतेजींनी भोजनदान द्यायचं आहे। त्या सर्वांचं भोजनदान ज्या ज्या दायकांनी आमच्या पात्रात जे काही भोजनदान दिलं त्या भोजनदानाच्या पुण्याच्या बलानं त्या उपासकांचं, त्या दायकांचं, त्या धर्मसेवकांचं खूप मंगल हो, खूप कल्याण हो। मगाशी महत्वाचं म्हणजे ही तारीख एवढ्या दूर काय आम्ही देत नव्हतो, सांगण्याचा तात्पर्य असा। परंतु ज्यावेळेस ती धम्मध्वज यात्रा निघाली होती, अनेक उपासकांना वाटलं की ज्ञानज्योती भंतेजी येतील म्हणून, पण आम्ही आधीच सांगितलं, स्टेटमेंट केलं होतं की भंतेजी येणार नाही, कारण विश्वास तुटतो। आमच्या कार्यकर्त्यांनी, धम्मसेवकांनी भंतेजी येत आहेत म्हणून दान वगैरे एकत्रित केलं आणि मग त्यानंतर सारे उपासक आणि उपासिका त्यांना मस्त शिवा देत होते। एवढ्या शिवा देऊ लागल्या की त्या शिवा त्यांना 3 इंचीच्या खिळ्यासारख्या टोचू लागल्या आणि ते जसे खिळे टोचले लगेच त्यांनी पहाडीवर भंतेजी जिथं आम्ही राहतोय त्या पहाडी त्यांनी गाठली। ती पहाडी गाठल्यानंतर आम्ही तर नव्हतो, त्यांनी एक दिवस मुक्काम केला। दुसऱ्या दिवशी सकाळी आले भंतेजी आमच्या मानेवर तर फाशीच आहे का, तुम्ही आम्हाला तारीख द्या। म्हटलं दादा आमची लांब लचक जाणं होत नाही। खूप रस्सा खेच केला, रबरासारखं खूप ताणलं आणि मग कुठेतरी ही तारीख देण्यात आली। पण तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना, धम्मसेवकांना झोप येतच नव्हती। ते कालपासून ते सकाळपर्यंत म्हणजे जेव्हापासून तारीख भेटली तेव्हापासून ते सकाळपर्यंत भंतेजी याचा बरं का, कोटपर्यंत पोहोचले, हो इथं पोहोचले का, हा ठीक आहे भंतेजी मला लोकेशन पाठवा, काय उपासक असेच असं करू लागले। परंतु काल तर आम्ही भंतेजी मुंबईला गेले होते, आम्ही तर रात्री 2ला पहाडीला पोहोचलो आणि तिथून मग सकाळी आम्ही 7ला निघालो आणि 3-3.5 तासाचा आमचा रस्ता कापून आम्ही इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलो। पण मला एक गोष्ट इथे दिसली, ती गोष्ट मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, कारण हा वर्षवासाचा कालखंड आहे, वर्षवासाचा दिवस आहे आणि या वर्षवासाच्या कालखंडात दायक आणि दायिकांना काय महत्वाच्या भूमिका असतात ते आपण ऐकून घेतल्या पाहिजे। जसं मगाशी
बायपासवर अनेक कार्यकर्ते होते, काही कार्यकर्ते होते. मी म्हटलं की भंतेजी कार्यक्रम तर लई मोठा होता की म्हणलं, पण इथून 4-5च कार्यकर्ते दिसतात कसं म्हणून. तर मग सारे उपासक धावू लागले. मग म्हटलं गर्दी इकडे असेल, चला. मग त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या जवळ अफाट गर्दी दिसली. ती अफाट गर्दी दिसल्याबरोबर मी गाडीतच होतो, कारण गाडी चालवत असल्यामुळे मी गाडीतच होतो आणि सर्वीकडे माझं लक्ष होतं. अनेक उपासक उपासिका पायदळही येत होते. आता येता येता झालं असं, हे जशी मी गर्दी बघितली, पुष्प टाकत 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 ह्या उपासिका जेव्हा घेऊन जात होते, तेव्हा मला एकदम तो काळ आठवला, बुद्धाचा काळ. या सिद्धार्थ सम्यक संबुद्धाचा काळ नाही, तो पद्मोत्तर बुद्धाचा काळ आठवला. त्या पद्मोत्तर बुद्धाच्या कालखंडात जेव्हा भगवान पद्मोत्तर बुद्ध येत होते, तुमच्या सारखे सर्व उपासक उपासिका पुष्प टाकत टाकत 20,000 भिक्खूंना ते आपल्या गावामध्ये ते लोक घेऊन जात होते. असं स्वागत करता करता मी म्हटलं, तुम्हाला असं वाटत असेल की टाळ्या वाजवल्या म्हणजे भंतेजी लय चढून जातात. मी काय चढणार आणि उतरणारा माणूस नाही बाबा. तुम्ही मला बोलवा नाही तर नको बोलवा, काय फरक पडत नाही. पण धम्मामध्ये टाळ्या वाजवणं कधीच नसते. धम्मामध्ये कधी एखादी गोष्टी सांगत असेल, ती जर आपल्या मनाला अनुकूल वाटत असेल तर आपण त्या संदर्भात काय म्हणतो, साधुवाद देतो. जी काय म्हणते साधू म्हणते. आम्ही कधी कधी भिक्षू सोबतही चर्चा करतो. एखादी उदान भंतेजींचं उत्तम निघालं, उत्तम जसं भंतेजीने सांगितलं की मी सत्यक्रिया केली होती, भंतेजीने सांगितलं की मी कधी पात्राच्या व्यतिरिक्त भोजन केलं नाही, सत्य म्हणून पाऊस यायला नाही पाहिजे. तर अशा वेळेस आपण साधुवाद केला पाहिजे, कारण ते खऱ्या अर्थाने सत्यक्रिया करणारे आहेत. तर हे माहिती असलं पाहिजे आपल्याला. तुम्हाला काय वाटते, भंतेजी आहेत म्हणजे अर्धे नेतेसारखी काय, हो असा तुमचा भास होतो. पण जिथे बुद्ध वचन असतात तिथे कधीही टाळ्याचा गडगडाट मध्ये हे करत नाही. माझं अजूनही वाचण्यात आलं नाही की भगवान बुद्धांनी जेव्हाही धर्मदेशना केली तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. अजिबात नाही, अजिबात नाही. एकदम शांत चित्ताने एकाग्र चित्ताने लोक बसायचे. बसण्याची पद्धत अशीही नव्हती. बसण्याची पद्धत कशी होती, गुडघ्यावर बसायचे, हात जोडायचे तेव्हा. पण इथं मला लईच वेगळं दिसलं, सांगतो मी तुम्हाला. हो चांगलंही दिसलं मला, असं काय नाही. पाणी पाऊस आला ना बाबा, आज तुम्ही जेवण दिलं मनाच लागेल मला थोडस, काहीच म्हणत नव्हतो. पण बघा, मी जेव्हा त्या बुद्धाचा काळ आठवत होतो, ह्या साऱ्या उपासक उपासिका एकदम सुंदर रांगेत जात होते. आणि जाता जाता मला एकदम असं वाटलं की भंतेजी आपलं किती मोठं पुण्य असं. मला आठवलं की माझे किती मोठं पुण्यकर्म असेल की एवढे उपासक उपासिका पुष्पांनी भंतेजींचं वंदन करत आहे. पुष्पांनी वंदन करू त्या उपासक उपासिका किती मोठं कुशल कर्म संपादित करत आहेत. आणि मी जेव्हा स्वतःला तिथे बघितलं, पण बघता बघता एक घटना लक्षात आली नाही. एक कार्यकर्ता भेटले मला इथेच असतील, भंतेजी आज आम्ही एक फाईन लावली म्हणते, जो पोरगा जर शिव्या दिल्या त्याला फाईन बसत म्हणते 100 रुपये. हो, पण आता एक तुम्हाला घटना सांगतो. मी लगेच त्या बुद्धाच्या कालखंडात गेलो, पद्मोत्तर इथून 1,00,000 कल्पाच्या मागे गेलो की असं वाटलं की मी बुद्ध जाऊ, म्हणजे बुद्धाचा शिष्यच आहो आणि मी त्यांच्या पाठीमागे चालतो आहे, मला असं वाटत होतं. पण हळूहळू जसजसं जवळ गेलो, एक उपासक होते, एक बाबा होते, माझ्या नजरेच्या पोळे आहेत ते, पण मी सांगत नाही. अचानक ते बाबा, मला वाटलं की ते बाबा अगरबत्ती पेटवत ते अगरबत्ती पेटवत संघाचं स्वागत करत होत.
मी काय केलं, पहा म्हणलो किती श्रद्धावान. आणि जशी गाडी जवळ घेतली तर मला ते काय अगरबत्ती दिसली नाही, ते बिडीच दिसली. आणि ते बिडी फुकत 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 भंतेजी चालले ना आले आपले मस्त बिडी फुकत. मग हे मस्त, हे जसं पाहिलं मी लगेच 2025 लिहून टाकलो की मला असं वाटते की मी नाही रे बा, आपण 2025 ला 1 लाख कल्पाच्या मागे नाही जायचं, आपण इथेच राहिलं पाहिजे. मग मला सर्वात मोठा प्रश्न पडतो गायकांनो, उपासकांनो, आपण तर जर लावत असेल नियम, तर नियम लावत असताना जी सर्वात महत्वाचा धम्माचा बेस म्हणजे पंचशील आहे, शील आहे, सील आहे, त्या शिलाच्या संदर्भात तुम्ही का असं लावत नाही की त्या दिवसाला कोणीही खर्रा खाणार नाही, कोणीही तंबाखू खाणार नाही, कोणीही भांडण करणार नाही, कोणीही बिड्या ओढणार नाही. पण तेही त्यांनी ते उपासकही मस्त मला वाटले, मस्त बिड्या फुकत होते माझ्याकडे पाहू पाहू. मी म्हणलो कसं हे मस्त आहे, मी म्हणलो हे बरंच काम आहे म्हणलो. तर अशी गंमत होता कामा नये. मी अनेक गायकांना सांगतो, मला माहिती नाही तुम्हाला धम्माचं किती ज्ञान आहे, मला हेही माहिती नाही तुम्हाला किती धम्माचं समजते, कळते, उमजते, पण मला असं वाटते की तुम्ही धम्माच्या क्षेत्रात पुढे गेलेत पाहिजे, आलेत पाहिजे. तुम्ही एवढ्या सर्व लोकांनी वंदन केलं, पण एकही उपासक उपासिकेने अचूक वंदन केलेलं नाही, अजिबात नाही. अनित्य 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 दुःखानात्म बोधाच्या आधारावर वंदन करावं लागते. पण 5ही अंगांनी पंचाप्रणाम तुम्हाला कोणत्याच उपासक, माझं लय बारीक लक्ष असते, मी सर्व दायकांवर ठेवत असतो की कोण अचूक पद्धतीने वंदन करते. तुम्ही शील घेतल्यानंतरही वंदन बघितलं, अजिबात नाही. शील घेतल्यावरही वंदन नाही बघितलं, आणि धम्म देशना संपल्यानंतरही वंदन करत असताना अचूक वंदन करताना दिसलेले नाही. याच्यावरून मला समजते की तुम्ही जसं आता मगाशी भोजन वाढत असताना मी अनेकदा धम्मसेवकांना म्हटलं की धम्मसेवकांनो, आपल्यावर सर्वात मोठी भूमिका असते सर्व दायकांना सामावून घेण्याची. जसं मगाशी अनेक दायकांनी आपापले डबे आणले होते बनवून जेवणाचे, आणि एखादी उपासक जर कोणाचं पुण्यकर्म थांबत असेल तर ते कुशल कर्मात जमा होत नाही, ते अकुशल कर्मात जमा होते. म्हणून नियोजन करत असताना आता तुम्ही भोजन तर वाढत होते, पण तुम्ही हे नाही विचारलं की भंतेजी भोजन कसं वाढायचं. मी अनेकदा तपासतो दायकांना. मी विशाखाला बुद्धाच्या कालखंडातला वाचला आहे, सुप्पवासाला वाचला आहे, शिवली भंतेजीच्या आईला वाचला आहे, आम्रपालीला वाचला आहे, महाप्रजापती गौतमीला वाचला आहे, यशोधरेला वाचला आहे. मी बघितलं त्यांच्या भोजन दान देण्याची पद्धत कशी होती. आज तुम्ही भोजन तर दिलं, पण भोजन दान देत असताना सहारा भोजनच गोंधळ होता, अजिबात. आता भोजन दान देण्याची ती पद्धत असते कशी, ते पद्धत म्हणजे अशी असते की संघवंदना म्हणत म्हणत भोजन दान देण्याची पद्धत असते. पण एकही उपासक, एकही दायक मला संघवंदना करता करता अजिबात मला भोजन वाढताना दिसलेलं नाही. मग बुद्ध काय म्हणतात, 3 प्रकारचं दान असते, एक उत्तम, एक मध्यम आणि एक हीन प्रकारचं दान. काही लोक नाही का लय दाखवतात की बाबा मी खूप दान देतो आहे, आणि मग भविष्याला काय म्हणतात, भंतेजी इथं मा नावाचा दगड लावून गेला तो बोलतोय, आम्ही दान दिलं नंतर माझ्या नावाचा दगड लावून. काही दायक असेही असतात की ते दान देऊन जातात आणि ते बघत सुद्धा नाही. आणि काही दायक असेही असतात की एका हाताला दान दिलं ना तर दुसऱ्या हाताला माहितीही पडत नाही, अशी चित्रा करणारे पण दायक असतात. मी तुम्हाला का सांगतो आहे, कारण तुमच्यामध्ये ती घडलंच पाहिजे. आता बघा ना, तुम्ही सर्वजण इथे आहात, तुम्ही एकसारख्या साडीवाले आहेत म्हणजे मंडळाच्या उपासिका आहात की नाही असं समजाच लागलं. बाकी तुम्ही आमच्याच उपासिका, तुम्ही काय वेगळे नाही. पण समजण्यासाठी ह्या उपासिका
आता तुम्ही हा वर्षवासाचा कालखंड आहे, या वर्षवासाचा कालखंडात मला सांगा, तुम्ही भंतेजींनी एवढी मोठी धम्मदेशना दिली, पण तुम्ही भंतेजींना दान देण्यासाठी काय काय आणलं? काय आणलं? बुद्धाच्या कालखंडात अनाथपिंड होता ना, अनाथपिंड, तो रोज बुद्धांकडे यायचा. रोज भगवान बुद्ध असे झाडाखाली बसलेले असायचे, रोज बुद्धांकडे यायचा. कधी अष्टपरिष्कार घेऊन यायचा, तर कधी चिवळ घेऊन यायचा, आणि कधी कधी तर भगवंतांना पुष्प घेऊन यायचा. नाही काही असेल तर पाणी घेऊन यायचा, नाही काही असेल तर औषधी घेऊन यायचा, नाही काही असेल तर मध घेऊन यायचा. पण असा कोणताच दिवस नाही की जो बुद्धाकडे जात असताना खाली हात गेला. अजिबात नाही, अजिबात नाही. पण एक दिवस असा होता त्या अनाथपिंडिकाकडे की त्याच्याकडे दान द्यायला काहीच नव्हतं. मग मी करू तर करू काय? बुद्धांकडे तर खाली हात जाता येणार नाही. मग काय करू? लगेच तो काय करतो, लगेच माती घेतो, आणि माती घेतो बुद्ध ते असतात आनंद वृक्षाकडे, आणि लगेच ते माती घेतो आणि ते माती ते बुद्धाला दान देतो. तुम्ही आणली आपल्या घरून माती? इथं नाही, इथून नाही घ्यायची, नाही इथं गड्डे पडा. हो, आमच्या इकडे काय काय उपासकडे डेंजर राहतात. भंतेजीने सांगितलं ना, पटकनच इथूनच माती जमा करतात. घ्या भंतेजी, मग तुरंत सांगितलं, तुरंत पुण्य. तुम्ही आणली एखादी तरी माती, एखादी बोधिवृक्ष तरी आणलं नाही. या वर्षवासाच्या कालखंडात प्रत्येक दायकांच्या डोक्यावर एक चिवर असलं पाहिजे. असतं चिवर. तुम्ही नाही काय दिलं तर चालते, पण बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती भिक्षूंना एखादी कासाय दान देतो, चिवर दान देतो, त्या व्यक्तीला कधीही कपड्याची कमतरता पडत नाही. जे व्यक्ती चला नसन चिवर आणलं, नको आणा, काही फरक नाही पडत. तुम्ही मला भंते तुम्हाला पाहिजे का? मला काहीच नाही. काहून नाही? कारण माझ्या दायिका, एक बांगलादेशाची दायिका, तिने आजीवन मला चिवर दान देण्याचा संकल्प घेतला. म्हणून मला ते लई महात्मावाले चिवर पाठवत राहते. ते फाटल्यानं फाटतच नाही एक वर्ष, पण वर्षातून 7 चिवर पाठवते ते. म्हणजे माझ्या चिवराचाच प्रश्न सुटला. पण तुम्ही तर आणलत नाही. चला, तुम्ही भिक्षापात्र दान द्यायला आणलं का? भिक्षापात्र. बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती भिक्षापात्र दान देत नाही त्याच्या अंगावर कधीही चिवर येत नाही. आता तुमच्या अंगावर जर बुद्ध जर जन्माला आले तर प्रत्येकाला सुगतीचा मार्ग अभ्यासण्यासाठी पाहिजे का नाही? पण अजिबात जर करत नसाल तर काय लाभ? पुन्हा बुद्ध म्हणतात की नाही काही असेल, कमीत कमी एखादी औषधी तरी आणायला पाहिजे असते. तुम्ही जो व्यक्ती भिक्षूंना कधी औषधी दान देत नाही तो नेहमी आजारी पडत असतो. कोण कोण आजारी राहते? लई जण राहतात. काहून आजारी राहतात? यासाठी की ते कधीही संघाला औषधी दान देत नाही. पण हेच जर चित्र तुम्ही माझ्याकडे बघाल ना, म्हणजे आमच्या चंद्रपूर मध्ये लहानशा छोट्या छोट्या चिमुरड्या उपासिका, भलाई त्यांना बोलता येत नसेल, तोतल्या बोलत असतील, पण त्या उपासिका जेव्हाही येतात ना तर औषधी घेऊन, कधी मधाचा डब्बा घेऊन, नाही काही असेल ना तर चिवराच्या कलरची एक रुमाल घेऊन येतात, नाही काही असेल तर कमळाचं फूल घेऊन येतात, नाही काही असेल तर झेंडूचे फुलं चालते म्हणतात, ते घेऊन येतात. पण दायकांना तुम्ही अजिबात घेऊन आहात. म्हणून हे का असं होते जेव्हा आपण अभ्यासतो? कारण आपली श्रद्धा जी आहे बुद्धांवर अजिबात नाही. चला भंतेजीने ठेवा कडावर, पण बुद्धाला दान देण्यासाठी तुम्ही आणलं का? तुम्ही वर्गणी जमा केली असेल, हेच फुलं घेतले असेल, पण स्वतःहून तुम्ही आपल्या घरून एक तरी फुल आणलं का बुद्धाला दान देण्यासाठी? अजिबात नाही. आता साधा एक विचारलं, या उपासिका हे सर्व एकाच ड्रेसचे दिसतात, ड्रेस कोड मध्ये दिसतात. तुम्हाला फक्त एक विचारतो मी, मला सांगा तुम्ही, भगवान बुद्धाला ज्या वेळेस महापरिनिब्बान झालं तर भगवान बुद्धाचं डोकं कोणत्या दिशेने ठेवलं होतं? कोणत्या दिशेने होतं? कोणत्या दिशेने होतं? जी काही तर म्हणा.
महासारखा ढोपशार असताना एकाला पूर्व म्हणलं असतं, दुसऱ्याला पश्चिम, दुसऱ्या उत्तर आणि दुसऱ्या दक्षिण एखादी असतं तर कोणी तर सापडलं नसतं. असं महासारखं डोकं असतं, तुम्ही असं बोलले असते. बुद्धाला ज्यावेळेस महापरिनिब्बान झालं तर बुद्धाला कसं पेटवण्यात आलं माहित आहे तुम्हाला? माहित आहे उपासिकेला? बुद्धाला कसं पेटवण्यात आलं? बुद्धाच्या किती ठिकाणी मांस जास्त होतं? किती ठिकाणी जास्त होतं? किती ठिकाणी होतं? 7 ठिकाणी बुद्धांना मांस जास्त होतं. 7 ठिकाणी. कोणकोणतं? डोकं 1, 2 शोल्डर, 2 शोल्डर किती झाले? 3, 2 तळ हात किती झाले? 5 आणि 2 तळ पाय किती झाले? ह्या 7 ठिकाणी जे होतं ते बुद्धाला काय होतं? मांस जास्त होतं. बुद्धाला पेटवल्यानंतर सर्व जळते, फक्त 2 गोष्टी जळत नाही. काय नाही जळत? एक डोक्याचे केस आणि कपाळाचा भाग, ज्याला ललाट म्हणतो आपण. हे दोनही अजिबात पेटत नाही. तुम्ही म्हणाल भंतेजी तुम्ही बघितलं आहे का? मी बुद्धांचा केस बघितला. बुद्धांचे मी केस बघितले. बुद्धाच्या केसाचा रंग कोणता असतो? निळा. मी निळा रंगाचा बुद्धांचा केस बघितला, जवळून बघितला. आणि असं एकदा न बघता 6दा बघितला. 6दा बघितला की बुद्धांचं नेमकं केस कसे असतील. तुम्हाला बुद्धांच्या केसा संदर्भात माहित आहे का? एक केसा संदर्भात बुद्धांच्या. आता बुद्धांकडे जर तुम्ही बघितलं काय दिसते? काय दिसते? फक्त केसाचा जुळा दिसतो, हो की नाही? लहानपणी आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट फोटो होत्या आणि त्याच्यामध्ये, आणि आधीपासून हिंदू संस्कृतीचा पगडा असल्यामुळे, ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये मी वाढत असल्यामुळे आमच्याकडे ते एक हिंदू परंपराच्या अनुषंगाने असं व्हायचं की एका ठिकाणी देव असला तर दुसऱ्या बाजूने देवी राहतेस. तर कधी कधी आम्हाला असंच वाटायचं की बाबासाहेब हा देव होय आणि भगवान बुद्ध हे लेडीज होत, देवी होय. मला असंच वाटत होतं मला. तर जेव्हा ह्या बुद्धांचा मी अतिशय मार्मिकतेने अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं उपासकांनो की बुद्धांचे हे केस नव्हते, हलकासा मांसाचा गोळा होता. त्यांच्या केसाचं एक लक्षण सांगतो, लई बारीक लक्षण आहे. जसं आता तुमचे डोक्याची केस आहेत. आता मी चाटी असल्यामुळे मला काय तुम्हाला काय सांगता ना, पण तुम्ही तुमच्या डोक्याकडेच पहा. डोक्याकडेच बघा. डोक्याकडे बघितल्यानंतर आपण मधातून भांग काढतो की नाही? भांग काढल्यानंतर एक प्लॉट इकडे दुसरं प्लॉट तिकडे, मधातला अधुरा हा ना, मधातला अधुरा. आणि आपले केस कसे होतात? वरून खाली येतात की नाही? येतात की नाही? हे केसांचं एक लक्षण सांगतो, वरून खाली येतात. पण बुद्धाचं तसं नव्हतं. बुद्धाचे जे केस आहे ते खालून यायचे, खालून, आणि ग्रॅव्हिटी फोर्सने गुंडाळायचे. ग्रॅव्हिटीने गुंडाळायचे. म्हणून त्यांचे जे केस होते, आता आमच्या नागपूर, चंद्रपूर, भंडाराच्या भाषेमध्ये त्या केसाला बुंडरे केस म्हणतात. तुम्ही काय म्हणता माहित नाही. बुंडरेस म्हणता का? चला बुंडरेस म्हणतात. बुंडरे केस म्हणतात. तर या अनुषंगाने आपण सर्व दायक आणि दायिका या संदर्भात बारीक आपण लक्ष ठेवलं पाहिजे. धर्माचं बंदेजींनी कठीण चिवर दानाच्या संदर्भात सांगितलं, दायकांनो तुम्ही तर एक चिवर नाही आणलं. बुद्ध म्हणतात नाही काही असेल ना तर आपल्या घरून एक पाण्याची बॉटल तरी आणायची, पण खाली हात येता कामा नये. ते दान दिले नाही भंतेजी असतील, पण बोधी वृक्षाला सुद्धा दान द्यायला पाहिजे. ते पाणी सुद्धा दान देता आलं पाहिजे. पण तसं तुम्ही काहीच आणले नाही, तुम्ही खाली हात आले. अशा होईल का? सध्या आणि पुन्हा बुद्ध म्हणतात की कठीण चिवरदान भंतेजीने सांगितलं. मी दरवर्षी आमच्याकडे कठीण चिवरदान घेत असतो. त्या कठीण चिवरदानाच्या पर्वावर मी बांगलादेश, म्यानमार, थायलंडच्या उपासक उपासिका 100 लोक येतात माझ्याकडे. आणि ते बुद्धाची परंपरा होती की रात्रभर कापसाचं सूत विणायचं, सुताला रंग द्यायचा आणि रंग देऊन
हाताने ते एक एक कापड विणायचं आणि हाताने ते विणल्यानंतर ते असेंबल करायचं राजभरामध्ये आणि ते सकाळी सकाळी उठून भंतेजींना दान द्यायचं, बुद्धाला दान द्यायचं. ही परंपरा त्या कालखंडामध्ये बुद्धांनी कठीण चिवरदानाची सुरुवात केली. तुम्ही म्हणाल भंतेजी याचं पुण्य किती होईल? याचं पुण्य म्हणजे एका सेकंदाचे 16 भाग करायचे आणि त्या 16 भागापैकी एक जो भाग असेल तेवढं कुशल कर्म तेवढ्या कमी वेळात कुशल कर्म संग्रहित होत असते. या समुद्राच्या कितीही जरी बुद्ध म्हणतात या कठीण चिवरदानाचं पुण्य किती, तर बुद्ध म्हणतात या पृथ्वीवर दान देण्याच्या वस्तू जे जे असतील, मग ते भिक्षापात्र असेल, चिवर असेल, औषधी असेल, बोधिवृक्ष असेल, बुद्ध मूर्ती असेल, जे जे काही दान द्यायचे वस्तू असतील ते सारे जरी एकत्रित केले आणि फक्त कठीण चिवरदान हे चिवर जे आहे हे जरी फक्त तुम्ही दान दिलं, या कठीण चिवरदानाला एक सुताचा बिंडल जरी दान दिला तरी ते पुण्यकर्म तेवढ्यापेक्षा जास्त पटीनं 4 पटीनं जमा होत असते. म्हणून या प्रसंगाच्या अनुषंगाने दायिकेंनो आमच्याकडे 18 आणि 19ला ऑक्टोबरला आमच्याकडे कठीण चिवरदान आहे. ती परंपरा आम्ही शिकवत आहे अनेक दायिकेंना आणि ते शिकवत असताना मला असं वाटते की तुम्ही पण असंख्य अशा गोष्टी शिकल्या पाहिजे की त्याच्या माध्यमातून सद्धम्म तुमच्यामध्ये रुजेल. साधं बघा ना, तुम्हाला वंदन करता येत नाही बुद्धांना, तुम्हाला साधं पुष्पपूजा करता येत नाही, धूप पूजा करता येत नाही, प्रदीप पूजा करता येत नाही, सुगंधी पूजा करता येत नाही, मग आपलं होईल कसं? म्हणून हे करण्यासाठी आता विशाखा तर बाजूलाच राहिली बरं का, विशाखा बाजूला राहिली कारण विशाखा खूप मोठी दायिका होती, पण ती चेतना आपल्या चित्तात रुजता आली पाहिजे, ती रुजवता आली पाहिजे. मला असं वाटते म्हणून मी त्यासाठी तुम्हा सर्वांना 1 मिनिटाची एक गोष्ट सांगतो. एक गोष्ट सांगत असताना मला एक जाणवलं, इथं काही दायिका धम्मदेसता ऐकता काही गोष्टी मला दिसल्या तर मी ते सांगतो. कारण एक धम्मदेसना बुद्धाच्या काळात जेव्हाही धम्मदेसना ऐकायचे लोक बरोबर कान देऊन ऐकायचे, एक शब्द. म्हणून एक असंच एक प्रसंग होता. भगवान बुद्ध असे बसलेले होते, नेहमी सांगतो भगवान बुद्ध असे बसलेले होते आणि भगवान बुद्धाच्याकडे असे 3 पोरं भगवान बुद्धाची धम्मदेसना ऐकण्यासाठी आले होते. आता हे 3ही पोरं धम्मदेसना ऐकत असताना झालं असं, पहिल्या क्रमांकाचा जो पोरगा असतो तो पोरगा जो आहे हा पोरगा थोडासा धम्मदेसना ऐकतो आणि नुसतं झाडाकडे बघत असतो, थोडीशी धम्मदेसना ऐकतो, झाडाकडे बघतो. आनंद भंतेजी म्हणतात भगवान तुमची धम्मदेसना ऐकण्यासाठी एवढ्या दुरून लोक येतात, राजे महाराज येतात, हा पोरगा पाबर म्हणतात, हा नुसता काय करत आहे म्हणतात, काय करत आहे, नुसता इकडे तिकडे झाडाकडे लक्ष देत आहे म्हणतात. तुम्ही देत होते का लक्ष? अजिबात नाही, तुम्ही अजिबात देत नव्हते, तुम्ही बरोबर ऐकत होते. तर पहिल्या क्रमांकाचा पोरगा हा नुसता झाडाकडे बघत होता. भगवान बुद्ध याला सांगूच नका म्हणतात. आनंद भंते म्हणतात. बुद्ध गालातल्या गालात हसतात, काहीच उत्तर देत नाही. आणि पुन्हा दुसऱ्या क्रमांकाचा जो पोरगा असतो तो काय करतो, तोही थोडीशी धम्मदेसना ऐकत असतो आणि ऐकता डोळे लावतो आणि डोळे लावल्याबरोबर असा झोप काढत राहतो आणि झोपता बुद्धांचा जर शब्दाचा रस्व आणि दीर्घ जर थोडासा जोराने आला तर लगेच तो उठतो आणि उठल्याबरोबर ऐकायला सुरू करतो. आनंद भंते पुन्हा पाहतात आणि म्हणतात भगवान हा पाबर म्हणतात, याला सुद्धा तुम्ही धम्मदेसना झोपा काढताय म्हणते, याला काय धम्मदेसना सांगायला सांगूच नका म्हणते. तुमचं धम्मदेसना ऐकण्यासाठी विदेशातून लोक येतात, पण तरी सुद्धा तुम्ही काय यांना सांगत होतं, काहीच बोलत नाही. आणि 3ऱ्या क्रमांकाचा जो पोरगा असतो तो बरोबर कान देऊन एक शब्द ऐकतो. आनंद भंते पुन्हा जातात आणि म्हणतात भगवान हा पोरगा खूप चांगल्या पद्धतीने ऐकत आहे आणि यालेच तुम्ही सांगायला 2 लोकांना नका सांगा. आता हे प्रश्न झाल्यानंतर ते पोरं निघून जातात, सायंकाळचा वेळ असते. आनंद भंते पुन्हा विचारतात भगवान सकाळी तुम्हाला 3 प्रश्न विचारले, तुम्ही उत्तर दिलं नाही जे म्हणते. तर कोणतं म्हणतात, जो पहिल्या क्रमांकाचा पोरगा होता एकसारखी धम्मदेसना होती, एका रांगेत सर्वजण होते, पण या तिघांचेही स्वभाव
वेगवेगळे का, असा प्रश्न उपस्थित केला. तर आनंद भंतेजीला उत्तर देत असताना म्हणतात, अरे आनंदा, पहिल्या क्रमांकाचा पोरगा काय करत होता? काय करत होता जी? काय करत होता? इकडे तिकडे पाहत होता, झाडाकडे लक्ष ठेवत होता. अरे आनंदा, हा जो पहिल्या क्रमांकाचा पोरगा आहे ना म्हणते, हा अनेक जीवनात माकडाच्या योनीत होता म्हणते. काही पुण्यकर्म होते, मनुष्य म्हणून जन्माला आला, पण तो माकडाचा स्वभाव घेऊन आला म्हणते. म्हणून तो आताही झाडाकडे पाहताय म्हणते, इकडे तिकडे पाहताय म्हणते, बोलत बसला म्हणते. तुम्ही नाही केलं ना? तुम्ही अजिबातच नाही. हो. दुसऱ्या क्रमांकाचा पोरगा का बरं म्हणते या झोपा काढत होता? तर बुद्ध म्हणतात, अरे हा अनेक जीवनामध्ये सापाच्या योनीत होता आणि सापाच्या योनीत असल्यामुळे सापाचा स्वभाव सर्वात आळशी. पण काही पुण्यकर्म होते, मनुष्य म्हणून जरी जन्माला आला, पण हे गुणधर्म घेऊन आला, म्हणून तो आताही धम्मदेसना ऐकता ऐकता झोपा काढत आहे म्हणतो. आणि तुम्ही झोपा काढत होते का? अजिबातच नाही. आणि तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा हा बरोबर कान देऊन ऐकत होता. तर बुद्ध म्हणतात, हा काऊन ऐकत होता? तर बुद्ध म्हणतात, बुद्ध म्हणतात की या एका पश्चिम बुद्धाच्या काळात यांनी भोजनदान दिलं त्यांच्या पात्रामध्ये, आणि त्या पुण्याच्या बलानं यांनी संकल्प केला, जेव्हाही बुद्ध जन्माला येतील तेव्हा त्याची धम्मदेसना मी कानपटलावर ऐकू, बरोबर ऐकेल. तर बघा, ही धम्मदेसना आता अशीच आमची धम्मदेसना सुरू असते. त्याच्यातून एक उपासिका मी धम्मदेसना देत असताना म्हणते की भंतेजी, तुम्ही म्हणलं हे गोष्ट खरी आहे, पण भंतेजी मला हे नाही सांगत ना म्हणते, जो दुसऱ्या क्रमांकाचा जो ध्यान करता करता झोपेल, धम्मदेसना ऐकता ऐकता झोपेल, तुम्ही साप योनीत सांगितलं म्हणते, पण तो कोणत्या जातीचा होता ते नाही सांगितलं म्हणते. एक उपासिका तशीच म्हणे. मी म्हणलो, एक काम कर, हे जर सापाच्या जाती जर पाहायच्या असतील, नागिनीच्या जाती पाहायच्या असतील, तर एक काम कर, ध्यान करता करता धम्मदेसना ऐकता ऐकता कोणी झोपत जर असेल, तिने जोरानं थोडासा हे कर, आणि तिने जर तुमच्या 2 कानाखाली चमकवल्या तर समजून जायचा हा डोंगा नाग होय, हा सर्वात खतरनाक नाग होय. आणि समजा एखाद्या उपासिकेने 2 न मारता 4 मारून दिल्या तर समजून जायचं हे रसल वायफर आहे, हा सर्वात विषारी साप आहे. आणि मग नंतर भंतेजी कोणी नाही केलं तर काही समजून जातं हे धोंड्या साप आहे, काहीच करत नाही, म्हणजे असं समजायचं म्हणलं. तर सांगण्याचा तात्पर्य असा की धम्मदेसना ऐकत असताना पुण्यकर्म पाहिजे, एक एक शब्द ऐकण्याची. पुण्यकर्म ज्याचं आहे, हे जेवढे समोर बसलेले आहेत ना, काही असू द्या, पावसाचं का नाही वातावरण असो, त्यांनी हे मधली जागा जरी रिझर्व काना असेल, पण पाण्याचं जरी कारण आलं असेल, पण हे लोक भंतेजींच्या जवळ बसले, हे यांचं पुण्यकर्म. जे लोक दूर दूर बसले, समजून जायचं आपलं थोडं कमी पुण्यकर्म आहे. तिसरी गोष्ट, ज्या व्यक्तींनी जवळ येऊन धम्मदेसना ऐकत आहेत, एक एक शब्द, त्यांचं सर्वात मोठं पुण्यकर्म. एखाद्या वेळेस सांगेल की भगवान बुद्धाची धम्मदेसना असताना एक पांढरा दाढीवाला भोकळ बुद्धांकडे येत होता. तर बुद्ध त्याला बघून खूप हसत होते. तर आनंदही विचारायला लागला की का एखाद्या वेळेस सांगेल तुम्हाला, परंतु असो, या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या वर्षवासाच्या निमित्ताने आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता हेच जर गोष्ट आमच्याकडे असती, इथं एवढ्या उपासिका, एवढ्यापैकी सर्वांच्या डोक्यावर काही ना काही असतं. डोक्यावर म्हणजे पाण्याची बॉटल असते, कोणाकडे फळदान असते, कोणाकडे पुष्पदान असते, कोणाचं बोधवृक्ष असतं, कोणाकडे बुद्धमूर्ती असते, पण तुमच्या डोक्यावर काहीच नाही बाप्पा. मग कसं तुम्हाला धम्म तरी कसं समजेल? त्यासाठी पुण्य. मी बांगलादेशाला होतो, आम्ही जपानला पण होतो भंतेजी. आम्ही एक लहानशी चिमुरडी 4 वर्षाची विधायिका रोज सकाळी 4 वाजता भगवान बुद्धाला 5 पद्धतीचे ज्यूस दान द्यायचे. मी म्हणलो हे वेगवेगळ्या रंगाचे दिसते काय? दारूगिरीतून होय बाबा. मी जाऊन पहिले चेक करायला गेलो, वास घ्यायला गेलो. मग मला लक्षात आलं. मग भंतेजी सांगत हे दारू नाही म्हणे, हे ज्यूस होय म्हणे, ज्यूस. मी म्हणलो भंतेजी सकाळी सकाळी 4 वर्षाची पोटी, आणि हे जर आमच्या इकडे उपासिकेला म्हणलं तर आमच्या उपासिकेला वेळ नाही, त्यांची पोरी तर मग दूरच राहिल्या. तर ही घटना त्या बांगलादेशामध्ये बघत होतो की जोपर्यंत ते भंतेजींच्या पात्रात भोजन टाकत नाही तर आयुष्याची सुरुवात करत नाही. तर दायकांनो, हे जेवढे तरुण पोरं आहेत ना, जे धम्माची आता वाटचाल करत आहेत, जसं भंतेजींनी सांगितलं, युवा पिढीवर सर्वात मोठी जबाबदारी.
बुद्ध म्हणतात की शील हा महत्वाचा सद्धम्म आहे. शील जर ज्याचं चांगलं राहील, मजबूत राहील, तो धम्म हा टिकवू शकेल. बाबासाहेब पण बोलत होते. बाबासाहेब म्हणायचे शिले विना ही विद्या फुकाची आहे. म्हणून हे जेवढे तरुण पोरं आहेत, जे जे धम्माचं काम करत आहेत, जे जे धम्माला आता जेवढी मोठी सभा घडवून आणली, तर त्यांनी धम्मावर आरूढ व्हायचं आहे. त्यांनी कमीत कमी 7 दिवस भंतेजींकडे मुंडन करून श्रमण जीवन जगलं पाहिजे. लेडीज साठी नाही, पण जे जे तरुण पोरं आहेत त्यांनी 7 दिवस तरी का होईना भंतेजींकडे राहून धम्माचा अभ्यास करून घेतला पाहिजे, जेणेकरून ते सद्धम्मात लई पुढे येतील. तर असं वाटते मला. आणि अनेक काही गोष्टी आहेत. आता वेळ झाल्यामुळे आणि वातावरणाचा तसा अंदाज असल्यामुळे आपल्याला ही सभा इथे समापन करावं लागेल. म्हणून सर्व दायिका उपासक थांबा, 1 मिनिट थांबा, 1 मिनिट आशीर्वाद देतो आणि समापन करतो. महत्वाच्या 2 सूचना तर 1 मिनिट ताई, 1 मिनिट तुम्ही घाई नका करू. आता बघ, मी तुम्हाला आताच सांगितलं, भोजन दान वाढताना गर्दी, दान देत असताना गर्दी. आता दान देण्याची पद्धत असते, मी ते पद्धत तुम्हाला शिकवून गेलो. आई बसा ना, आधी तसं खाली बसा ना, पहिले दान तर होऊ द्या, नंतर हे त्या उपासिकेला घाईच नाही राहते दुनियाभराची. जसं काय कुठं लग्न लावायचं आहे का लग्न लागणार आहे काय कोणास ठाऊक. दान देत असताना खूप शुद्ध चित्तातून दिलं पाहिजे. गरज नाही मोठं द्यायची, छोटं द्यायची, पण शुद्ध चित्तातून. म्हणून आजच्या या प्रसंगी उपासक उपासिका, दायक दायिका एकमेकाकडून उधारी वादारी घेऊन घ्या. फुलं नसतील ते तर खालचे उचलायचे ना आमच्याकडे फेकायचे, तसंही मस्त नको करा, जेणेकरून पुष्प आपण आपल्या घरून आणलं पाहिजे. म्हणून या प्रसंगी